बसून बोलताय बसून बोला अलीकडे या इथं इथं बस रे बलराज बस तू ये ना इथं बसा समोर बसा बोला. पक्षाची भूमिका 50% आतून मराठा आरक्षणाला आहे का? आमचा साधा प्रश्न आहे. सगळे सरेला आपण पाठिंबा देणार आहात. एवढाच आमचं जास्त आम्ही तुमचा वेळ घेतलो आणि जास्त काय बोलायची गरज पण नाही. एक मिनिट भूमिका कधी जाहीर थोडे नंबर भूमिका केलेली नाही त्या 50%च्या आतून ओबीसी मधून केलेली नाही. थोड्या दिवसामध्ये आणखी किती दिवस आम्ही वाट पाहिजे? त्या 94चे चेअरमॅनची वाट नवली मराठा समाजाची. आता आणि किती दिवस तुम्ही वाट पाहिजे? म्हणजे आमचे काय आमच्या अंत म्हणजे सगळे 400 कुटुंबांनी आत्महत्या केली. याच्यापूर्वी आणखी किती कुटुंबांनी आत्महत्या करायची? म्हणजे असं आपण विरोधी पक्षामध्ये आहात. आपण ठामपणे आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण महाराष्ट्रात असं कुठं दिसलं नाही की आपला पक्ष किंवा आपल्याबरोबर जिथं घटक पक्ष कुठंही या लढ्यामध्ये सहभागी नाहीत. आम्ही कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते. पण पक्षाचे दादा आमचं काय म्हणणं आहे, पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर आहे का नाही? पक्षानं स्पष्ट पक्षानं सर्वोच्च माणूस आला भेटायला पक्षाचा. ठीक आहे काय झालं कसं झालं काय केलं ते आम्हाला ते जायचं नाही. आता आजची परिस्थिती अशी आहे की आणि शरीरामध्ये काहीच राहिलेलं नाही. फक्त सलाईनवरती शरीर जागलेलं आहे. मग ह्या शरीराचा आणखी काय अंत पाहिजे का? म्हणजे आमची यात्राच बघायची का? विरोधी पक्षाने कुठल्या भूमिकेत आलं पाहिजे? सत्ताधारी तर नालायक आहेतच, हे महाराष्ट्रानं ठरवलंय. पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील ती देत नाहीत. हैदराबाद गॅजेट लागू करत नाहीत, सातारा गॅजेट लागू करत नाहीत, कोल्हापूर गॅजेट लागू करत नाहीत. हे सगळं माहिती आहे महाराष्ट्राला. विरोधी पक्षाची भूमिका असते किंवा या आंदोलनाला साथ देणं. आम्हाला असं वाटतंय की आपण कुठं तर कमी पडत आहोत. मराठवाड्यामध्ये 700 वर्षापासून गुलामगिरी 13 महिन्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर 1960 साली महाराष्ट्रात येण्यासाठी त्या सबंध प्रक्रियेमध्ये आमचं कुठेही रेकॉर्ड आणि एखादा रेकॉर्ड असं सापडलं आहे. त्याच्यामध्ये उर्दू किंवा मोडी रेकॉर्ड आहे. हे दंड नाईक निघले आहेत त्यांचं रेकॉर्ड आहे. त्यांच्या रजिस्ट्रीवर त्यांच्या पूर्ण उल्लेख आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास 3.5 रेकॉर्ड आपल्याकडे सापडले. रेकॉर्ड न सापडण्याचं एक कारण आहे की आम्ही निजामाच्या विरुद्ध प्रचंड संघर्ष केला. आम्ही स्वतःचा रेकॉर्ड स्वतः जाऊन टाकला. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर रेकॉर्ड आहेत. जन्ममृत्यूचं रेकॉर्ड आहे, सर्व गतीचं आहे. तशी करायला ही 500 तशी रेकॉर्ड पश्चिम महाराष्ट्रात मिळाले जाईल. मराठवाड्यातील रेकॉर्ड कुठलंच मिळालं नाही. मराठवाड्यात जाताना गिरी नाके जोडले होते तेवढे आम्ही चालून टाकतो आणि त्याच्यामध्ये आमचं सगळं रेकॉर्ड होतं. 46 आणि जी रिपोर्ट गेले ती निजामाच्या तिकडे गॅजेटमध्ये आले नाही. 46,000 मेजॉरिटी मराठा समाज आणि 2च करण्यात येते. एक मुलीचं लग्न आणि शिक्षण, त्याच्याशिवाय आत्महत्या शेतकऱ्यांनी केली आणि ती मेजॉरिटी मराठा समाज. आमच्या भूमिकेशी आपण सहमत असून आपल्या पक्षाची भूमिका आम्हाला सांगावी. कारण सबंध कार्यकर्ता जो आहे ग्रामपंचायतीचा कार्यकर्ता आमच्याबरोबर आहे, त्यांची काम करण्याची उंची आहे. कारण त्यांचेच भाऊ वगैरे आम्ही जे आहेत ते आम्ही सगळे सोयरीचेच सगळे, त्यामुळे त्यांना सुद्धा काम करता येते. म्हणून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट आपण करणं गरजेचं आहे. त्यांच्या बैठकाच्या आता वेळ नाही. म्हणजे कुठं जरांगीला बोलवा, कुठं त्या छगन भुजबळला बोलवा, यांना बोलवा. आता त्यांची गरज नाही. मराठा समाजाला बोलवायची गरजच नाही. कोणाला बोलवलं नाही. यांना बोलवा, यांची बैठक घ्या. विषयच येत नाही त्यांच्या बैठकीचा. शब्दशेळ चालू आहे. मराठा समाजाच्याच बाबतीमध्ये मध्ये येण्यासाठी सामाजिक क्रायटेरिया लागतो. इथं जात जेव्हा कुठं सामाजिक क्रायटेरिया लागतो.
2005 मध्ये वाद्य डिलिंग आहेत एकच आहे. अशा प्रकारची यंत्रणा त्यावेळेस का बघितलं नाही? तोच प्रश्न आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठा एवढं घेऊन चालायचं ते वाणी आणि लिंगायत ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस फक्त वाणी आणि लिंगायत एकच आहे. हा ज्यावेळेस काढला होता त्यावेळेस फक्त 5 सदस्य एक सदस्य होते. त्यावेळेस तर कुणाला विचारात घेतलं नाही. ही भूमिका आमचं म्हणणं आहे की विरोधी पक्षाला मांडावी चांगली. तिथं कमी पडायला आपण. तरी अमोल भैयांनी पण कोल्हेंनी भूमिका जनगणना करा म्हणून घेतली. हो ह्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका कुठतर आम्हाला अपेक्षित होती. जनगणना करा म्हणजे ती 2011 पासून सगळी मागणी करते, ती काही जनगणना होत नाही. आणि ते आता पण सक्षम म्हणजे इथून पुढचे 5 वर्ष सुद्धा मराठा समाजाने असेच घालवायचे का अंधारात. नाही, व्हावी ना ताई. त्याच्यासाठी विषय मार्गी लागला पाहिजे. ताई फक्त जातीय जनगणना नाही, पोट जातीय सुद्धा जनगणना होणं गरजेचं आहे. आज बौद्ध समाज आहे. बौद्ध समाज हा 9 बौद्ध मध्ये आला. हा नाही घेतलं ना, पण ते आमची पहिली भूमिका घ्यायला पाहिजे होती ना ओबीसीतून आरक्षणाची. कोणीच मांडली नाही. कोणीच मांडली कोणीच मांडली नाही. नाही. म्हणजे तुमच्या पक्षाचे कुठल्याच खासदार नाही. आम्ही तरी सगळ्याच पक्षाचा आमच्या विचारणार. असं वाटेल तुम्हाला की तुमच्या पक्षासाठी आलो. मराठा समाज ओबीसी नाही कसा आहे? मराठा समाजाचं काम करतो आम्ही. पवार साहेब 2012ला जेव्हा दुष्काळामध्ये आले होते त्या टायमाचे फोटो आमचे व्हायरल केले ते आम्ही राष्ट्रवादीच्या ठीक आहे. त्या टायमाला आम्ही कुठं काम करत होतो. आज मी सगळे कुठं काम करतात हा विषय वेगळा आहे. त्यांनी कुठं आमचा फोटो निर्माण काय आम्हाला हरकत नाही त्याची. अशा आरोप करू दे आमच्यावर. फक्त आमचं म्हणणं आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पक्षाचे जर असताल तर तुम्ही तर आमचं कारण आहे का कमीत कमी मग जाहीर केलं जगानं की आम्ही तुमच्या पक्षाचे आहोत. तर तुमचं तुम्ही तर म्हणणं आहे का आमचं? 20 मिनिटं थांबतात. हो ना. माझी म्हणजे समर्थ महाराष्ट्र समाजाची भूमिका आहे. अडचणीचा सापडला काल 13 तारीख शेवटचा आधाने दिली. मनोज दादा पाटलांनी दिली किंवा सरकारने 13 तारीख